अनधिकृत पुतळ्यांवर जरांगेंचा इशारा समाजात तेढ निर्माण करण्याचा डाव असल्याचा संशय. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारून राज्यातील मराठा समाजाच्या अंगावर इतर जातींना घालण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. राज्यात अनेक भागात वादग्रस्त ठिकाणी अचानक पुतळे बसवले जात आहेत. हे पुतळे विकतो कोण, घेतो कोण, बसवतो कोण याचा मी शोध घेत असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. शिवाजी महाराज यांचे पुतळे वादग्रस्त ठिकाणी बसून पुतळ्याच्या बाजूला माझा फोटो किंवा बॅनर लावला जातो. हा प्रकार जातीजातीत तेढ निर्माण करण्यासाठी केला जात असून माझी बदनामी केली जात असल्याचा आरोप देखील जरांगे यांनी कोणाचंही नाव न घेता केला आहे. असे प्रकार राज्यात वाढलेले असून कोणीही अनधिकृत ठिकाणी पुतळे बसवू नयेत. अधिकृतपणे जागा खरेदी करून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे पुतळे बसवा असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. नितेश राणे यांची उंची छत्रपती शिवाजी महाराजांसारखी आहे. जैन मुनी निलेशचंद्र यांच्या वक्तव्यावरही जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जैन मुनींनो, वादग्रस्त वक्तव्य करू नका. मराठी पिसाळे तर फटके खाल असा इशारा जरांगेंनी जैन मुनींना दिला आहे. मुनी हे आता मुनी राहिलेले नाहीत, मुनीरभाई झालेले आहेत. हे मुनी सडलेल्या रक्ताचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी गुन्हे दाखल करून या मुनींना आवर घालावा, अन्यथा परिणामांना सामोरं जाण्यासाठी तयार राहा असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. अंजन गावातील वाद मिटल्याने अंजन गावात जाणार नसल्याचं देखील जरांगे यांनी स्पष्ट केलेलं आहे. स्थानिक पातळीवर हा विषय संपवलाय, काय पुढची भूमिका असणार? नाही, चांगलं झालं की आपल्यातला वाद मिटला. शेवटी छत्रपतीचा सन्मान करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. छत्रपतींना आपल्या सगळ्या समाजाला एकत्र ठेवलंय आणि त्याच विचारानं आपण सुद्धा पुढे चालणं खूप गरजेचं आहे. खूप आनंदाची गोष्ट झाली. रात्री पण SP साहेबांनी सोलापूरच्या सांगितलं होतं की आम्ही बसून 100% मिटवणार आहेत. म्हणूनच मग आम्हाला जाहीरपणानं आपला दौरा टाकता आला नाही. परंतु कौतुक करतो मी सगळ्यांचं की पुढचे होणारा मोठा वाद ह्यो टळलाय. आता याच्या पाठीमागं कोण होतं, काय होतं हे पोलीस प्रशासनानं शोधून काढलं पाहिजे. परंतु खूप चांगलं झालं की हा वाद मिटलाय. दोन्ही बांधव धनगर आणि मराठा गुन्ह्या गोविंदांनी गावात नांदतील. फरांदे बाबांचाही मला काल फोन होता की तुम्हाला यावंच लागतंय. ते धर्मगुरू आहेत धनगर समाजाचे, आणि मराठा समाजाचा एक फोन होता की तुम्हाला यावंच लागणार आहे. आपण बसून तोडगा काढू. मी त्याच वेळेस बाबाजींना, म्हणजे फरांदे बाबाजी आहेत, त्यांना शब्द दिला होता की शांततेत बसून वाद 100% मिटला जाईल. वाद कुठेही होणार नाही. ते काय आता असते 4-2 असते, ते हुल्लडबाजी करते, इकडचे 4-2 तिकडचे 4-2. म्हणून एवढा मोठा प्रेमानं वागणारा राज्यात समाज मराठा आणि धनगर यांच्यात वाद निर्माण होऊ द्यायचा नाही, या भूमिकेत मी 4 दिवसापासून सलग होतो. आणि ते खूप चांगलं झालं की तो वाद मिटला. पुतळे बसवणं हा उद्देश पुतळाच बसवणं आहे का जाती तेढ निर्माण करणं आहे? मराठ्यांच्या अंगावरती सगळ्या जाती घालणं आहे, मलाही बदनाम करणं आहे, असं काय हाय का? त्याचा मी पण शोध घेणार आहे. नसेल तर चांगली गोष्ट आहे. जर माझ्या समाजाला बदनाम करायचं किंवा त्यांच्या अंगावरती दुसऱ्या जाती येऊ नयेत असा जर उद्देश नसेल तर मग ते चांगलं आहे. पुतळा बसवणं चांगली गोष्ट. पण तो उद्देश असेल तर अवघड आहे, कारण तोच उद्देश मला दिसतोय. कारण प्रत्येक जागेवरती मराठ्यांच्याच अंगावरती जाती येतील असाच प्रयोग राबवला जातोय. मागणी करणार आहे नाही नाही, मला हे बघा, मी अशी पोलिसांकडे कुठली मागणी करणार नाही. शेवटी तो ज्यांचा त्यांचा रोल आहे, मी याच्यात जाणारच नाही. फक्त मला जे वाटलं ते मी केलंय. मला जे वाटलंय ते मी बोललोय की हे सत्य आहे की मराठ्यांना विनाकारण दुश्मन मानणारे लोक आहेत. आम्ही लय डोळ्यात चलतो लोकांच्या. आम्ही मराठ्यांनी काय नाही करून आम्ही मराठे मोठे होऊ नयेत म्हणून आम्ही खूप डोळ्यात चलतो लय जणांचे, प्रचंड चलतो. त्याच्यात ज्या ज्या जाती मराठ्यांकडून आहेत त्यांच्या मनात सुद्धा रोष भरायचं काम जर तुम्ही करणार असलात तर तुम्ही खूप वाईट गोष्ट करताय. छत्रपती बसवलेच पाहिजेत या मताचा मी ठाम आहे. पण त्याच्या आडून मराठ्यांच्या अंगावर दुसऱ्या जाती गेल्या पाहिजेत हे मला अजिबात पटत नाही. कारण माझ्या मराठी खूप डोळ्यात लोक चलतेत. माझ्या मराठ्याचे पोरं कधी अधिकारी व्हावं असं कोणालाही वाटत नाही. आमचं उच्च शिक्षण व्हावं असं कोणालाही वाटत नाही. आमचे पोरं पोलीस अधिकारी व्हावत, महसूल अधिकारी व्हावत, रेल्वेत जावत, आरोग्य विभागात जावत, इंजिनियर व्हावत, आमचे पोरं MBBS व्हावेत, आमचे पोरं MD व्हावत कोणालाही वाटत नाही.
आमचेही मंत्रालयात कक्ष अधिकारी, सचिव, उपसचिव असले पाहिजेत. आमचे IPS IAS दर्जाचे अधिकारी असले पाहिजेत. आमचे SP कलेक्टर झाले पाहिजेत. ही होऊ नये म्हणून खूप लोकांनी देव पाण्यात बुडलेले. आमच्या दिल्लीच्या संसदेत लोक असावं नसलेच पाहिजेत असं प्रत्येकाला वाटतं. आमचे सुखी संसार व्हावं असं कोणालाही वाटत नाही, कोणालाच. मग आता ही सगळी बाजू उडत असताना समाजाच्या लेकराच्या कल्याणाची, तरी पण ते तुम्ही जर असं काही करणार असलात, कोणाचं ऐकून म्हणतो आम्ही, कोणाचं ऐकून, तर हे चांगलं नाही. तुम्ही निव्वळ आणि निव्वळ छत्रपतीवरचं प्रेम आणि त्यासाठीच पुतळे बसवून असलात तर ते खूप चांगलं. पण कोणाचं ऐकून जर तुम्ही पुतळे किंवा असे वाद निर्माण करत असलात तर हे खूप वाईट. तुम्ही फोन करून घेऊ. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जालना.